त्याच्याबद्दल एवढी माहिती पुरेशी नाहीये. अजून कुठं माहिती मिळाली या वकिलाबद्दल? सोशल मीडिया, इंटरनेटवर मिळालं. यावर तर सगळे याचे एकट्याचेच फोटो आहेत आणि याच्या आईसोबतचे. म्हणजे याच्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीये का? मुद्दाम यानं सोशल मीडियावर असं काही टाकलं नाहीये? सिंगल म्हणजे याचं अजून लग्न नाही झालंय. आई वडील मुंबईत राहतात. म्हणजे हा इथं एकटाच राहत असणार आहे. कसं होणार की माझ्या गोपाळचं देव मी कसली परीक्षा घेतोय. त्याने काही बी केलं नाही. गप फुलत आहे, रडू नको. दमले मोर्चाला जाऊन. घ्या पाणी प्या. गोपाने आला का वाजत गाजत येणार आहे वाटतं. हा तुम्ही पुढे आले. औक्षणाचं ताट बीट तयार करायचंय का बाई? मला तर डोळे मिटून विश्वास ठेवला ना आपण. अगं फुले, तुझ्या हट्टापायी कितींदा त्याला मी तावडीतनं सोडवलं त्या जामकरच्या. मला वाटायचं तो जामकर उगाच तारच देतोय, पण सगळे पुरावे बघितले ना, मग माझा विश्वास बसला. माझे डोळे उघडले. झालं माझं समाधान. अरे आपल्या नाकावर टिचून समजे गावकरी त्या लालीचा उदो उदो करत होते. आपणच आपली इब्रत आहे ना, आपण शेणात घातली. पुरावा काय खोटं बी जमा करता येतात. माझा पोटचा गोळा आहे तो आणि मला माहित आहे तो असं काही बी करणार नाही. अगं एवढं समजा झालं तरी तुझं अजून रडगाणं चालूच आहे का? आता त्याला फाशी दिल्यावर तुला खरं वाटेल का? तर मोठे तोऱ्यात गेले होते ना मोर्चामध्ये. काय झालं? सोडवता आलं का लेकाला? हा तरी सांगत होते फुलतायला का फुलताय अगं बाई आंधळेपणाने नको विश्वास ठेवू कुणावर, ना लेकावर ना नवऱ्यावर म्हणून. ए थोवाड बंद ठेव तुझं. का जीभ हसडू तुझी. हा हसड. सगळ्यांची जीवच हसड. अरे तुला दुसरं येतच काय? मी पहिल्यापासून सांगत होते पण नाही. म्हातारे तू ग बस. म्हातारे तू शांत राहा. अरे मी हाय म्हणून तुम्ही टिकलाय. हा आणि त्या भामट्याचा लय तुला पुळका यायचा ना. भोगा आता कर्माची फळं. हा आता तुला काय आईतच कोलीत मिळालं. आता ऐकू आम्हाला आयुष्यभर तेच ऐकू. तर मग काय चुकीचं बोलल्या वय त्या? आता मस आपल्या सगळ्यांचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होत्या पहिल्यापासनं. या घरामध्ये मी एकटी शानी म्हणून माझे डोळे उघडले. हा अरे मग आता काय तुझी बँड लावून मिरवणूक काढू गावात ना का गावकऱ्यांना पेढं वाटू? तू शहाणी झाली म्हणून. काही गरज नाहीये माझ्यासाठी एवढं सगळं करायची. कसलीच गरज नाहीये. तुमचा तो लाडका दिवट्या गोपाळ त्याला सोडून आणलं ना का तेव्हा करा सगळं त्यासाठी. माझ्यासाठी काही करू नका. माझ्या लेकासाठी बी अजिबात काही करू नका. तुम्ही काय बी करू नका, पण जवळ माझा गोपाळ सुटत नाही ना तवर मी शांत बसणार नाही. माझा विश्वास नाही या खोट्या पुराव्यांवरती. आओ आपण आपल्या गोपाळसाठी चांगला वकील बघूया की. आणि त्याला काय द्यायचं चिचुक? अगदीच डोक्यावर एवढं मोठं कर्ज आहे माझ्या. आणि तुला अजून वकील करायचं आहे. आता माझ्या कमरेला जे उरले ते देऊ का सोडून त्याला? बोलता येईल. माझा गोपाळ हा वकील एवढं प्रेमानं कुणाशी बोलत असेल?
एवढ्या रात्री या वकिलाकडे कोण आला असेल? ही काय भानगड आहे, बघाय पाहिजे. सगळ्या मुलीच आहेत, पण त्यांचं राहणीमान, कपडे, केसांची ठेवण